बरं का, याच्यावर तुमचं काय ओपिनियन आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की इतरांप्रमाणेच आम्हाला मोबदला मिळावा अशा प्रकारची यांची मागणी आहे. मग अशा ह्या चौकशीच्या फेऱ्यात तुमच्या सहपक्षाच्या व्यक्तीच्या आरोपामुळे अडकलेल्या हा प्रकल्पाला आता गती कशी मिळेल किंवा तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे की तुम्ही काय इथं चौकशी केली? सर्वप्रथम मी या भागातल्या शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सिडको प्रशासनाला सहकार्य करायचं ठरवलं आणि जालना शहराच्या लगत येणाऱ्या झालर क्षेत्रामध्ये एक सिडकोची वसाहत यावी आणि त्या वसाहतीला जागा संपादन करण्यासाठी शासनाला सहकार्य करावं म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांनी जमिनी देऊ केल्या. परंतु मधल्या काळात शासनाने काही पत्र पाठवलं, चौकशी करावी, हा प्रकल्प चौकशी करून मग करायचा का नाही करायचा याचा निर्णय घ्यावा, याबद्दल शासनाचं पत्र आलं असं आपण आत्ता सुतोवाच केला. त्या पत्राची सविस्तर माहिती, त्या पत्राच्या पाठीमागं कोण आहे, ते कशामुळं ते म्हणतात चौकशी लावा, याच्याबद्दल तर मी पूर्ण अभ्यास करून आपल्याशी बोलेन. परंतु मी इथं आल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रोजेक्टबद्दल शेतकऱ्यांच्या भावना ज्या मला तीव्र दिसल्या. एक सर्वप्रथम त्यात अशी दिसली, काल परवापर्यंत सिडकोने जे संपादन केलं त्या संपादनाच्या जमिनीला जो मोबदला जमीन मालकाला दिला तोच त्याच धर्तीवर राहिलेल्या जमिनीला सुद्धा मोबदला मिळावा अशी रास्त अपेक्षा आणि मागणी ही आमच्या या भागातल्या शेतकरी बांधवांची आहे. आणि त्या मागणीच्या बाजूने माझं स्वतःचं मतसुद्धा शेतकऱ्याला तोच मोबदला मिळावा जो यापूर्वी मिळाला होता त्या बाजूने मी आहे. राहिला प्रश्न, जर का शासनाने तसं केलं नाही तर आम्ही सगळे मिळून शेतकरी आंदोलन करू. त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला मी समर्थपणे सोबत साथ देईल हे मला सर्वप्रथम आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करायचं आहे. इतकं करू नये, जर आम्हाला शासन म्हटलं की देणार नाही आम्ही भाव, तर सरळ साधी गोष्ट आहे, आमची जमीन आम्हाला परत करावी, डिनोटिफाय करून द्यावी, सिडको घेणार नाही असं डिक्लेअर करावं. आम्ही आमच्या जमिनीला कसं डेव्हलप करायचं ते शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही आमचं डेव्हलप करू. परंतु शासनाने एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय अशा पद्धतीची भूमिका शासन घेता कामा नये, ही आमची भूमिका आहे. चौकशीबद्दल आपण मला आत्ता सांगितलं, अवगत केलं की चौकशी करायला सांगितली. परंतु चौकशी कोणी करायला सांगितली होती, शासनाने त्याच्यावर काय पत्र काढलं आहे? कारण आता या शासनाचं कसं आहे, एका खात्याचा मंत्री काम मंजूर करतो आणि दुसऱ्या वेळेला ते खातं दुसऱ्याकडे गेलं की दुसरे मंत्री त्याची चौकशी लावतात. आता हे चौकशीचं नावाचं सरकार झालं. या सरकारचं नाव आता युती शासन द्यायच्याऐवजी चौकशी शासन म्हणावं लागेल. तुम्ही बघा, रोज पेपरला बातम्या येतात. पूर्वी शिंदे साहेबांनी केलेल्या प्रोजेक्टला आता फडणवीस साहेबांनी रद्द केलं. फडणवीस साहेबांनी ती फाईल ओपन केली, याची चौकशी चालली, तो प्रोजेक्ट रद्द केला, तो प्रोजेक्ट थांबला, असं आपण रोज बातम्या पाहतोय. म्हणून मला त्यांच्या आपसातल्या मतभेदात न पडता मला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे. आणि शेतकरी म्हणतात आम्ही जर जमीन द्यायला तयार आहे, भाव मात्र सगळ्यांना सारखा द्या, ही रास्त अपेक्षा घेऊन मी सरकारला भांडणार आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.